मंडळी, मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा खूप स्वागत आहे. ते बघू शकताय संध्याकाळचं टायमिंग आहे. इथं मुगाची डाळ शिजायला घातली, टॅमॅटो मिरची टाकून आणि मस्त अशी वरतून फोडणी केली होती. ही तोंडलीची भाजी मी धुवून घेतली, 4-5 पाण्याने धुवून घेतली, अजून 2-3 पाण्याने धुवून घेतली, कारण खूप त्याची माती वगैरे चिकटपणा घाण वगैरे निघतं. तर स्वच्छ पाणी निघूपर्यंत मी धुवून घेतलेली आहे. पहिली भिजत ठेवलेली थोड्या वेळ, मग त्याच्यावरची जी घाण वगैरे आहे ती निघून जाईल. नंतर मग मी धुवून घेतली भरपूर अशा पाण्याने. ते बघू शकता आता थोडंसं स्वच्छ पाणी निघले, तरी पण आहे कचरा वगैरे निघतो आहे. आणि कारले शिजायला घातले आहेत. पाणी टोपात पाणी ठेवले आणि वरती चाळणीमध्ये कारले वाफायला ठेवले आहेत. भात घातला आहे आणि आता तोंडलीची भाजी धुवून वगैरे ठेवत आहे. आज टिफिनमध्ये आहे मस्त अशी मुगाची डाळ, भात, तोंडलीची भाजी, चपाती आणि कारलं तळणार आहे मस्त असं मसाला भरून अख्खं कारलं. तर मस्त असं कारलं झालं होतं. आणि डिटेलमध्ये जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की कविता स्पेशल रेसिपीवरती पण ह्याचा व्हिडिओ येणार आहे, अपलोड होणार आहे 2च्या दरम्यान. तर तुम्ही तिकडं जाऊन डिटेलमध्ये रेसिपी बघू शकता. इथं डिटेलमध्ये नाही सांगितलेलं. तर कारल्याचा मसाला वगैरे मी काढत आहे एकीकडं. आणि कारले धुवून ठेवले, तर आर्याला आंबे खायचे, त्याला आंबे कापून दिले. तर मसाला वगैरे काढला आहे आणि डाळ शिजून झाली तर मी वरतून छोट्या टोपातच फोडणी केलेली आहे. आणि हा मसाला सर्व भाजून घेतला आहे, टोपातच भाजून घेतला थोडा होता म्हणून. आणि तोंडली बघू शकता किती पिकल्या. कालच तोंडली आणली होती आणि आज करायला घेतली तर भरपूर अशी तोंडलीला पिकलेली निघली, म्हणजे लाल. तर मी ती टाकून दिली, ती नाही घेतली, जी चांगली होती तीच घेतली. तर भाजीला फोडणी करत आहे आणि डाळीला पण फोडणी केलेली आहे. तर राहिल्या आहे पीठ मळून चपात्या करायच्या. तर वार होता मंगळवार, वार सांगायचं विसरले. मंगळवारचं संध्याकाळचं रुटीन आहे. व्हिडिओ आवडतात की नक्की ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. तर इथं सर्व झालेलं आहे. आता मी करायला घेत आहे चपात्या करून टिफिन वगैरे पॅक करायचे आहे. आज त्यांना 10 वाजता टिफिन पाहिजे होता. तर मग मी आरामशीर करत होते, तरी पण आरामशीर करता नाही आलं, कारण की ना कारले होते, तोंडलीची भाजी होती. तोंडलीची भाजी धुवायपासून ते कापूपर्यंत व्हायला पण खूप वेळ लागतो. आणि यावेळेस मी ना तोंडली फ्राय वगैरे करून नाही बनवली, तर तेवढा टाईमच नव्हता. टिफिन पण द्यायची होती, त्याच्यामुळे डायरेक्ट तोंडली टाकली तर थोडं व्हायला उशीरच लागला. फ्राय करून टाकल्यावरती थोडा लवकर होती भाजी. तर इथे मी कारल्याचा मसाला वगैरे तेलामध्ये परतून घेत आहे आणि नंतर मग कारल्यात भरून घेणार आहे. डिटेलमध्ये रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला कविता स्पेशल रेसिपीवरती सबस्क्राईब करून मग तिथे जे मी व्हिडिओ टाकून ते सुद्धा तुम्हाला येऊन जातील. आणि मराठी ब्लॉगला तर सबस्क्राईब केलंच असं नसेल केलं तरी मराठी ब्लॉगला पण सबस्क्राईब करा. दोन्ही चॅनल आपलेच आहे. तर कविता स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हाला फक्त डिटेलमध्ये व्हिडिओ बघायला भेटेल, रेसिपी असेल किंवा काय पण. आणि इथे थोडे मी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ दाखवते. ते इथे बघू शकता चपात्या वगैरे सर्व झाले. आता किचन थोडंसं पुसून मी ना टिफिन वगैरे पॅक करून ठेवत आहे, म्हणजे ते आले का टिफिन मला ताई आले का ते घेऊन जातील लगेच. तर इथे किचन वगैरे पुसून घेतलं मी, छानसं क्लीन केलं आणि आता लगेच टिफिन वगैरे पॅक करून घेत आहे. तर टिफिनमध्ये मी देते 4 चपात्या, भात थोडासा जास्तच देते, कारण की 4 चपात्याने कोणाचं पोट भरतं कोणाचं नाही. त्याच्यामुळे भाताची क्वांटिटी थोडीशी वाढवलेली आहे आजपासून. अगोदर पण जास्त देत होती, पण तरी आजपासून म्हणून भात थोडंसं जास्तच देणार आहे असं ठरवलं आहे. आपण भात आणि डाळ थोडीशी जास्त द्यावी. भाजी चपाती कधी कोणाला पुरती किंवा नाही पुरत. आणि भाजी पण माझी जास्त असते. चपात्या तर 4 असतात. तर काय कायच्या टिफिनमध्ये बघा 3 चपात्या असतात किंवा 2 असतात, पण मी 4 चपात्या देते. भाजी पण बघू शकताय 2 मोठे चमचे आहे, 2 ते भरून देते. आणि थोडीशी मला असं वाटतं कमी आहे तर मी वरतून अजून टाकते, म्हणजे अंदाज पण मी मायने ठेवत नाही. तर आपल्याला 4 चपात्या बरोबर खाता येईल अशी एवढी भाजी देत असते. तर त्या हिशोबाने मी भाजी देते. आणि इथे बघू शकताय भाजी वगैरे टाकलेली आहे. खालच्या डब्यामध्ये चपात्या ठेवते, मध्ये भाजी ठेवते किंवा कधी डाळ ठेवते. तर इथे मुगाची डाळ केलेली आहे. खूप छान अशी भाजी डाळ झाली होती. थोडीशी केली का खूप छान होतं काही पण. तर इथं डाळ पण मी जास्त टाकली होती. आणि वरती मग भात ठेवते, म्हणजे ना वर भात ठेवलं का मग कधी झाकण खुलत नाही. त्याच्यामुळं ना कालवण वगैरे पातळ भाजी किंवा कालवण वगैरे किंवा डाळवर वरच्या ठेवलं ना तर सांडायची शक्यता असते. म्हणून खालच्या याच्यामध्ये मी चपाती ठेवते आणि वरच्या याच्यामध्ये भात ठेवते, म्हणजे खुला वगैरे नाही डब्बा तर आपण थोडासा वाकडा वगैरे करून खोलू शकतो. तर तुम्ही पण असंच करता, टिफिन वगैरे पॅक करत असाल तर वरती भात ठेवा
म्हणजे आपला डब्बा सेफ राहील, कालवण आणि भाजी किंवा डाळ आणि भाजी मधल्यामध्ये राहील. चला तर भेटूया अशीच एका छानशा एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं बघू शकता टिफिन वगैरे पॅक केलेले आहे. इथं टिफिन वगैरे पॅक केलेली आहे. आणि बाय बाय तर बोलले, पण माझ्या लक्षात नाही राहिलं की पुढं अजून आपली रेसिपी बाकी आहे. तर इथं टिफिन पॅक करून ठेवली, पण इथं कारले फ्राय करायचे ठेवले बाजूला. कारण म्हणले त्या ताई 10ला बोलले होते, ते जर 10ला आले तर ते आल्यावरती त्यांना उभं करायला नको, म्हणून पहिले टिफिन पॅक केली आणि मग इथं कारले फ्राय करायला ठेवले. आणि नक्की म्हणजे त्यांना कारलं द्यायचे की नाही असं ठरवलं. तर जर ते आले मध्येच तर मग त्यांना टिफिन देईन. तर आपण कारल्यासाठी थोडी थांबू शकतो, पण कारले झाल्यावरती ते आले तर मग मी कारले ना छोट्या डब्यामध्ये त्यांना एक कारले दिले आणि त्यांना सांगितलं याच्यामध्ये कारलं फ्राय आहे म्हणून. तर ते बोलले ठीक आहे. मग वेगळं दिलं मी छोट्या डब्यामध्ये. त्या डब्यात शिरा दिला होता त्या, आणि इथे मग बाकीचे कारले झाले होते. आणि तोपर्यंत इथे मी भांडे घासत होते, कारण की नंतर ना खूप भांडे पडतात, नंतर भरपूर असे भांडे पडतात. मग मलाच वैताग येतो घासायला. कधी कधी खूप कंटाळा येतो, कधी कधी नाही येत, पण कंटाळलं तरी आपल्याला ते कामं करावंच लागतात. कधी इथं भांडे घासून घेते. तर मस्त असा आजचा स्वयंपाक झाला होता. बघू शकता मस्त असे कारले फ्राय झाले होते. कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. अशा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.